हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी काय करायला घेतलं आहे बघा. तर आज मी एक वेगळं काहीतरी करायला बसलेले आहे. तर आज असंच सकाळी यूट्यूबवर व्हिडिओ बघता बघता प्रियाताईंचा एक व्हिडिओ आला माझ्यासमोर की त्यांनी कापसाची कंठी खूप छान पद्धतीने बनवलेली होती. तर माझ्याही डोक्यात आलं की आपणही तशी कंठी बनवावी, की मला खूप आवडली. आणि प्रियाताईंचे खूप खूप आभार की त्यांनी हा अशा पद्धतीचा व्हिडिओ दाखवला की पहिल्यांदा काहीतरी वेगळं पाहायला मिळालं. तर मी सुद्धा बसले आणि असं 1 रुपयाच्या आकाराचा असा पेपर कटिंग करून घेतला आणि त्यावर अशा वाती 11 बनवल्या आणि 11 वातींचा असं मस्तपैकी असं पूर्ण त्या कागदावर ग्लू लावून मस्त चिटकवून अशा छान पद्धतीने घेतल्या. आणि करताना हे सगळं खूप छान वाटत होतं मस्त. आणि त्यामध्ये परत असा कापूस घेऊन मस्त असं मध्यभागी गोळा बनवून ठेवला ग्लूने, कारण त्यांनी असं नॉर्मल दाखवलं होतं पण मी ग्लू लावून चिटकवलं आणि केला आणि असं मोदकाचा शेप दिला. आणि शेप दिल्यानंतर जे वरचं एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून टाकायचं किंवा हाताने काढून टाकाय, कटिंग करा. आणि नंतर ते काय बसत नव्हतं माझ्याकडून, पुन्हा मी ग्लू लावून ते चिटकवून घेतलं व्यवस्थित. अशा पद्धतीने मी व्यवस्थित 11 मोदक बनवले कापसाचे आणि सुंदर असे झाले. काही प्रॉब्लेम नाही आला. मस्त. हा फक्त प्रियाताईंचं 10 मिनिटात झालं होतं. मला थोडासा उशीरच लागला बनवायला, कारण मी पहिल्यांदा ट्राय करत होते. तर सुंदर असे 11 मोदक बनवून घेतले. आणि ही रशी घेतली होती मी व्यवस्थित त्याच्यावर चिटकवण्यासाठी. पण ह्याच्यावर काही सध्या मला जमलेलं नाही आहे, त्यामुळे मी हे ऑप्शन साईडला ठेवला. त्यानंतर म्हटलं रशी काही चिकटत नाही आहे, मग पेपर घ्यावा. तर माझ्याकडे असे पेपर होते, तर पेपर घेतला आणि पूर्ण असा फोल्ड करून घेतला व्यवस्थित. पूर्ण फोल्ड केल्यानंतर त्यालासुद्धा नंतर ग्लूने चिटकवून घेतलं. पण तुम्ही म्हणसाल की पेपराच्या साह्याने आता कसं काय तू करणार आहेस, तर तुम्ही बघा तरी मग तुम्हाला समजेल. असं ग्लूच्या साह्याने पेपर चिटकवून घेतला आणि अशाच पद्धतीने दुसरासुद्धा एक पेपर घेतला आणि तो सुद्धा असाच राऊंड 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 करून मस्तपैकी असा त्याच्यावर पण ग्लू चिटकवून असं व्यवस्थित करून घेतलं, जेणेकरून दोन्ही साईडला मला तो पेपर वापरता येईल. आणि कसं आहे ना, बनवायचं आहे म्हटल्यावर आपल्याला कसं थोडंसं इकडून तिकडून ॲडजस्ट काही गोष्टी कराव्याच लागतात. तर ठीक आहे, मग मी सुद्धा अशा पद्धतीने काहीतरी डोक्यात शक्कल लढवली आणि असं काही ताईंनी केलेलं नव्हतं, पण मी हा प्रकार ट्राय केला आणि स्टॅपलर केलं. दोन्ही अटॅच केले, बघू शकता तुम्ही. दोन्ही पेपर अटॅच करून स्टॅपलरने असं मस्तपैकी एक झालं. नंतर बघू. पण मी ही ट्रिक यूज केलेली आहे, ताईंनी ही ट्रिक यूज केलेली नव्हती. तर यावरही ग्लू लावल्यावर आता मात्र चिटकू शकतात हे मोदक, कारण त्या मोदकाच्या खालीसुद्धा पेपर आहे. सो पेपर चिटकायला काहीच प्रॉब्लेम नाही. मागाशी त्या धाग्याला चिटकत नव्हतं. तर अशा पद्धतीने व्यवस्थित पहिल्यांदा मोठा मोदक ठेवला आणि नंतर मग असे लाईन बाय लाईन सगळे मोदक लावले. माझे थोडेसे मोदक थोडेसे छोटे मोठे झालेले आहेत, बट दिसताना खूप सुंदर दिसतंय, खूप छान वाटतंय. अशा पद्धतीने मला तर वाटत नाही की कुणीही ट्राय केलेला असेल मोदकाची कंठी या कापसाची कंठी. पण खूप थँक्स ताईंचे त्या, की त्यांच्यामुळे तो व्हिडिओ मला पाहायला मिळाला. काही बाकीच्या लोकांनाही पाहायला मिळालं असेल, त्यांनासुद्धा आयडिया आली असेल, पण मला आयडिया आली आणि हे खूप छान सुंदर असं कापसाची कंठी दिसते आणि खूपच छान वाटते. आणि यावेळेला तर मला वाटते की मी देवासमोर ही कंठी नक्की ठेवेन आणि त्यासाठीच बनवले. आणि त्यानंतर मग ह्या कंठीला असं कुंकूवरती लावून घेतलं. काही जण कलर लावतात, ताईंने थोडासा काहीतरी कलर लावला होता, बट वेगळं काहीतरी केशर लावलं होतं, पण मी कुंकू लावलं, पण छान दिसतंय. तर कसा वाटला नक्की सांगा.